आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कृती दलाची स्थापना। कृषी संचालक रक्षक नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती सर्वसमावेशक उपाययोजना राबवणार। तिसरी मुंबई विकसित करण्याचा मार्ग मोकळा। भूसंपादन धोरणाला मंजुरी। अटल सेतूजवळ 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात उभारणार शहर। पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी 6,000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। विशेष प्राधिकरण समिती स्थापन। माथेरानमधील ई रिक्षांबाबत उद्या फैसला। प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संनियंत्रण समितीच्या सदस्यांची बैठक। डेडलाईन उलटूनही समितीनं लक्ष न दिल्यानं हात रिक्षा चालकांचा बेमुदत बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ। यात्रेला वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेचा निर्णय। ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक। 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यातून तिसरा क्रमांक। नवी मुंबईतील वनजमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीची मोठी कारवाई। कंत्राटदार जे.एम. म्हात्रे यांच्या मालकीची तब्बल 18 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। उरण आणि उल्वे परिसरातील 3 भूखंडांवर ईडीकडून जप्तीची कारवाई। आतापर्यंत या प्रकरणी 69 कोटी 40 लाख रुपयांचा मोबदला उकळला। रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केलं। सेशन कोर्टाकडून आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। अभिनेता रणवीर सिंगच्या सुरक्षेत वाढ। बिश्नोई टोळीकडून कथित धमकीची व्हॉइस नोट। तर सलमान खानच्याही एका जवळच्या सहकार्याला धमकीचा ईमेल। अद्याप पोलिसात तक्रार नाही। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी। केंद्र संचालकासह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई। सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद। चेक बाउन्स प्रकरणी सरेंडर केलेल्या राजपाल यादवला सोनू सूदकडून मदतीचा हात। कठीण काळात कलाकारांनी एकत्र यावं। सोनू सूदचं ट्विट करत आवाहन। सार्वजनिक कार्यक्रमात आता वंदे मातरम अनिवार्य असणार। केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर। 3 मिनिटं 10 सेकंदाच्या वंदे मातरमच्या 6 कडव्यांचं गायन अनिवार्य। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना दिले फिटनेसचे धडे। 1 मिनिट 10 सेकंदात कृष्णप्रकाश यांनी मारले 50 जोर। नाशिकच्या येवल्यातील दुगल गावात 15 दिवसापासून बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये दहशत। वनविभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी। नाशिकच्या दिंडोरीतील मुळाणे परिसरात अन्नाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला। वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जीवनदान। मीरा भाईंदरमध्ये मध्यधुंद कार चालकाचा धुमाकूळ। नियंत्रण सुटल्यानं कार डिव्हायडरला धडकून अपघात। ओल्ड पेट्रोल पंपाजवळची घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ। वर्गातील 4 मुलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप। 4 अल्पवयीन मुलांविरोधात पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू। 1600 मीटर धावताना तरुणाला आली होती भोवळ। रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं।